नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 26 डिसेंबर दत्त जयंती. त्या दिवशी स्वामींसाठी करा हा नैवेद्य. स्वामी प्रसन्न होतील, स्वामींचा साक्षात्कार होईल. मित्रांनो, दत्त जयंतीचा दिवस हा स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी, दत्त महाराजांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मित्रांनो, दत्तांचा दिवस असू द्या किंवा स्वामींचा, ते एक रूप आहेत. म्हणून तुम्ही जर स्वामींचे भक्त आहात, स्वामींचे सेवेकरी आहात, तर दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींची सेवा करायला चुकवू नका. काही जमत नसेल किंवा वेळ नसेल तर कमीत कमी 11 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तरी आपल्या देवघरात बसून सकाळी किंवा संध्याकाळी नक्की करा. आणि त्यासोबत दत्त जयंती निमित्त आपण घरात एक नैवेद्य करायचा आहे. हा नैवेद्य तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा संध्याकाळी रात्रीचा नैवेद्य केला तरी चालेल. हा नैवेद्य म्हणजेच यामध्ये तुम्हाला स्वामींचे आवडते पदार्थ करायचे आहे. स्वामींचे आवडते पदार्थ आपण प्रेमाने केले, विश्वासाने केले, मनोभावाने केले आणि स्वामींना ते दाखवले तर स्वामी प्रसन्न नक्की होतात. तुम्हाला दत्त जयंती निमित्त तुमच्या घरामध्ये पुरणाची पोळी करायची आहे, जी स्वामींना अत्यंत आवडते. पुरणाची पोळी, त्यासोबत तुम्ही खीर करू शकतात किंवा दूध साखर ठेवू शकतात किंवा तूप ठेवू शकतात. पण पुरणाची पोळी नक्की करायची आहे. खीर केली तर अतिउत्तम. खीर करणे शक्य नसेल तर दूध साखर ठेवा किंवा वाटीमध्ये थोडे तूप ठेवा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. पण पुरणाची पोळी ही स्वामींना अत्यंत आवडीची. त्यासोबत तुम्ही कांदा भजी करू शकतात, कारण स्वामींना कांदा भजी सुद्धा खूप आवडते. आणि त्यासोबत आमटी भात तुम्ही केला तरी चालतो. तर असा एक नैवेद्य करायचा. ताटात व्यवस्थित ते ठेवायचं, त्यावर एक एक तुळशीचे पान ठेवायचे आणि स्वामींसमोर तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. दुपारी दाखवा किंवा रात्री दाखवा, पण नक्की स्वामींच्या आवडीचे पदार्थ दत्त जयंती निमित्त तुम्ही नक्की करा. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.